आपली जी बायको आहे समजा ती 2 दिवस नाही 4 दिवस जरी माहेरी गेली तरी काय जास्त अडचण येत नाही. पण मोबाईल 4 मिनिटं जरी आपल्या जवळ नसला तरी असं वाटतं काहीतरी जग बुडाल्यासारखं किंवा माझं काहीतरी मोठी गोष्ट हरवल्यासारखी वाटते. मोबाईलचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम आहेत. परंतु आज जर पाहिलं तर 1.5 2 लाखापर्यंत मोबाईलच्या किमती आहेत. मोबाईल ट्रॅक होत नाही. एक क्राईम झालं, पोलीस स्टेशन झालं, आयमी नंबरवरून ते शोध लागला जातो त्याचा. एडिट केलेलं मटेरियल जो मोबाईलवर रेकॉर्डिंग आहे, ॲक्टिव्ह रेकॉर्डिंग तेवढीच पोलीस स्टेशनला भेटते. नंतर ते Google जे ड्रायव्हर तो ईमेल आयडी आपण जेव्हा दुसऱ्या मोबाईलला ऑन करतो, त्यावेळेस तो Googleवरचा डेटा जसंच तसा आपल्याला नमस्कार मित्रांनो. खरं तर मोबाईल हा अत्यावश्यक आज झालेला आहे. ठीक आहे, मोबाईलचे काही दुष्परिणामही असतील. परंतु आपण जर बारीक विचार केला तर प्रत्येक गोष्ट जगातलं सगळं ज्ञान आज आपल्याला मोबाईलवरती मिळते. अनेक प्रकारचे कोर्स मोबाईलवरती आपण शिकतो आहोत. आणि मोबाईल थोडा जरी आपण बाजूला ठेवला तरी आपल्याला अस्वस्थ होतं. मोबाईल जर समजा खराब झाला तर लगेच असं वाटतं की एखाद्या मोबाईल शॉपीमध्ये जावं आणि तो त्वरित दुरुस्त करून घ्यावा. एक वेळ एखादा मित्र गावी गेला, आपली स्वतःची पत्नी गावी गेली तरी काही वाटत नाही. परंतु मोबाईलने काम करणं बंद केलं तर अतिशय वाईट वाटतं. खूप मोबाईलच्या आहारी संपूर्ण जग गेलंय. छोटी मुलं जर रडत असतील तर त्यांना मोबाईल दिला की ते शांत होतात. आणि म्हणून अनेक मातोश्री त्या मुलांना खेळण्यासाठी म्हणून गप्प राहण्यासाठी मोबाईल देत असतात. मग ह्या मोबाईलच्या जगातल्या गमती जमती एक नामांकित असे मोबाईल क्षेत्रातले व्यावसायिक राजमाता जिजाऊ मार्ग संगमनेर मालदाड रोड या ठिकाणी त्रिमूर्ती चौकात असलेल्या फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपीचे संचालक प्रथितयश उद्योजक निलेश भाऊसाहेब सातपुते आज आपल्या पॉडकास्टच्या निमित्तानं भेटीला येत आहेत. नमस्कार. नमस्कार. खरं तर गेली 21-22 वर्ष आपण फोनच्या क्षेत्रामध्ये काम करता, मोबाईलच्या क्षेत्रामध्ये काम करता. तुमची सुरुवात कशी झाली? मी ॲक्च्युअली माझं शिक्षण राजापूरला झालेलं आहे. बरं. त्यानंतर मला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात आवड होती. जास्तच आवड होती जरा इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात. त्यानंतर माझा ITN डिप्लोमा झाला. मी पुण्याला जॉबला गेलो. बरं. जॉबला गेल्यानंतर तिथं माझा नाईटला जॉब होता. संध्याकाळची 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मी जॉब करत होतो. बरं. ॲक्च्युअली LGची कंपनी होती इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल म्हणून. बरं. तिथं मदरबोर्ड, PCB, टीव्हीचे मदरबोर्ड वगैरे ते काम केले जाते. पण मला मोबाईल क्षेत्रात पूर्ण आवड झाली. तिथून ज्यावेळेस संध्याकाळची ड्युटी करायचं, सकाळी दिवसभर फ्री असायचो. त्यानंतर दिवस कसा जाईल मग त्यामुळे एक सर्व्हिस सेंटरला जात होतो. तिथे ट्रेनिंग होतं, ट्रेनिंगला गेलो. बरं. आणि तिथून मला मोबाईलची आवड चालू झाली. त्यानंतर रिपेअरिंग चालू झाली. मग मी विचार केला इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात जास्त मोठी इन्स्ट्रुमेंट असतं आणि त्याच्यात जे आपल्याला बेनिफिट आहे ते कमी भेटतं टीव्ही टेपमध्ये. पण मोबाईल क्षेत्र असं आहे का मोबाईल क्षेत्रामध्ये छोटंसं डिव्हाइस असतं पण त्याच्यामध्ये जे रिपेअरिंग आपण स्पेअर पार्ट आहे ते क्विक रिपेअर करू शकतो आणि त्याच्यापासून आपल्याला जो मोबदला येतो तो जास्त भेटतो. म्हणून मी इलेक्ट्रॉनिक सोडलं आणि मोबाईल क्षेत्रात गेलो. ॲक्च्युअली मोबाईल क्षेत्र हे इलेक्ट्रॉनिक मध्येच मोडलं जातं. आता तसं विचार केला तर मोबाईल जेव्हा आल्याच्या नंतर त्या मोबाईलमध्ये पण बदल होत गेले. समजा सुरुवातीला साधा मोबाईल आला, त्याच्यानंतर बरोबर. अँड्रॉइड आला. मग ह्या सगळ्याचं तंत्रज्ञान शिकत असताना सुद्धा काय अडचणी आल्या असतील? नाही तर पहिलं शॉप तुम्ही जे टाकलं त्रिमूर्ती मोबाईल शॉपी नावानं समजा हो. त्रिमूर्ती चौकात, तर त्या वाटचालीपासून पुढचा जो प्रवास आहे तो सुद्धा तुम्ही सांगा. हो, त्यानंतर पहिल्यांदा मी शॉप जेव्हा ओपनिंग केलं, त्रिमूर्ती मोबाईल शॉप या नावाने, त्रिमूर्ती चौकात मालदाड रोडला. ते 2010ला ओपनिंग केलं. त्यानंतर 2010 ते 16-17 पर्यंत 2017 पर्यंत कालावधी बेसिक मोबाईलला गेला. बेसिक म्हणजे छोट्याले कीपॅडचे वगैरे मोबाईल जास्त साधे होते रिपेअरिंगला अगोदर. होते. त्यावेळेस त्याचे माईक, स्पीकर असेल, डिस्प्ले असेल ते जादा प्रमाणात होते. 16-17 नंतर जेव्हा 5G, 4G लॉन्च झाले, त्यानंतर प्रत्येक घरोघरी अँड्रॉइड मोबाईल अवेलेबल झाले. बरोबर. मग त्यावेळेस मग अँड्रॉइड मोबाईल रिपेअरिंगची तंत्रज्ञान जे आहे ते आपण YouTube म्हणा, आमची जी साईट आहे, आमची रिपेअरिंगची जी साईट आहे किंवा आमचे जे मार्गदर्शन शिक्षक असतील, जिथे मी मोबाईल रिपेअरिंगचे वगैरे शिकलो, ते मला मार्गदर्शन करत होते का असं-असं नाही, असं-असं केलं पाहिजे. या मोबाईलला हा प्रॉब्लेम आहे तर त्याचं सोल्युशन कसं केलं पाहिजे.
ते मग मी त्यानंतर शिकत गेलो आणि ऑटोमॅटिक माझ्यात ती बरोबर. उत्स्फूर्तता तयार झाली का मी हा मोबाईलने हा रिपेअर करू शकतो, कॉन्फिडन्सली करू शकतो. मग त्याला 1 तास लागो, 2 तास लागो किंवा कधी-कधी दिवस जावो. पण मी तो अगदी खरं आहे. कन्फर्म करणारच रिपेअर ही माझी जिद्द होती आणि मी तो केलाच रिपेअर. निलेश, खरं तसं पाहिलं तर एक साधा मोबाईल सुरुवातीला अंबानी परिवारानं दिला आणि पुढं पाहता पाहता त्याचं स्वरूप जे ते बदलत गेलं. मग या प्रवासात आजच्या स्थितीला मोबाईल खरं तर इतका अत्यावश्यक झालेला आहे की त्या अत्यावश्यकतेविषयी सुद्धा थोडंसं सगळेच आपले जे दर्शक आहेत त्यांना पण मोबाईल किती गरजेचा आहे ही आता माहिती. आता मोबाईल किती गरजेचा आहे तो घरोघरी फार बारीक बारीक मुलापासून तर मोठ्या वयस्कर म्हाताऱ्या माणसांपर्यंत गरजेचा आहे. कोणी असो ज्याच्याकडे मोबाईल नाही त्याला एक वेळेस म्हणजे कॉमेडीचा भाग आहे. एक वेळेस काय होत असतं, आपली जी बायको आहे समजा ती 2 दिवस नाही 4 दिवस जरी माहेरी गेली, तरी काय जास्त अडचण येत नाही. पण मोबाईल 4 मिनिटं जरी आपल्या जवळ नसला, तरी असं वाटतं काहीतरी जग बुडाल्यासारखं किंवा माझं काहीतरी मोठी गोष्ट हरवल्यासारखी वाटते. अगदी खरं हे आहे. मोबाईल सगळ्यात इम्पोर्टंट. खूप अस्वस्थ लोक होतात आणि मोबाईलवरती खरं तर कामही खूप कामं आज मोबाईलवर आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातलं तंत्रज्ञान मोबाईलमध्ये, मोबाईलचे चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम आहे. दोन्ही. परंतु आज जर पाहिलं तर 1.5 2 लाखापर्यंत मोबाईलच्या किमती आहेत. मग समजा सायबर सुरक्षितता असेल किंवा मोबाईल वापरत असताना कोणती काळजी सर्वच लोकांनी घ्यायला पाहिजे की जेणेकरून तो मोबाईल दीर्घकाळ सुरक्षित राहील. ॲक्चुअली मोबाईल वापरत असताना मोबाईल जो आहे तो डिव्हाइस आपण कोणता मोबाईल यूज करणार आहे किंवा त्याला रॅम, रॉम जे आहे इंटर्नल मेमरी किंवा कोणतं आपण त्या मोबाईलवर वर्किंग कोणतं करतो, काम ऑफिशियल कामासाठी वापरतो, इन्कमिंग आउटगोइंगसाठी वापरतो, या आपण काही YouTube वगैरे मनोरंजन म्हणून वापरतो. याच्यावर निर्धारण करतं का मोबाईल आपण कोणता वापरला पाहिजे. विशेषतः जे बारीक मुलं आहे समजा, ते मोबाईलला त्यांना जास्त टाईम नाही दिला पाहिजे मोबाईलला. ॲक्चुअली त्यांचे जे खेळ आहे किंवा जे क्लासमध्ये जे त्यांचे वर्किंग आहे, स्टडी आहे, बरोबर, तो अभ्यास. केला पाहिजे. पण लॉकडाऊन नंतर असं मोबाईलला जास्त मुलांना माहीत झाला. ज्यांना मोबाईल माहीत नव्हता Android त्यावेळेस लॉकडाऊन नंतर ऑनलाईन क्लासेस आले. घरोघरी प्रत्येक अगदी घरोघरी खरं आहे. प्रत्येक घरोघरी मोबाईल आले आणि ऑनलाईन शिक्षण असल्यामुळे प्रत्येक जण मोबाईल हा इम्पोर्टंट झाला. शिक्षणासाठीच इम्पोर्टंट झाला. नाही, विद्यार्थी ज्या वेळेस समजा कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद होत्या हं. आणि मोबाईलवरती शिक्षण पद्धती ज्या वेळेस आली समजा, तर त्यावेळेस त्या मुलांना त्या मोबाईलची सवय लागली बरोबर. आणि सवय लागल्याच्या नंतर आज पाहिलं आपण तर एखादी मम्मी आहे समजा, तर ते मूल जर रडत असलं तर आई त्याला तो मोबाईल देणार. बस. त्याच हो. ठिकाणी तो जो मुलगा आहे तर तो त्या मोबाईलमध्ये पाहत पाहत जेवण करणार. हां, आईलाही बरं हां, वाटतं हां. की तो मोबाईल खेळतो, परंतु तो किती वेळ त्या स्क्रीन समोर राहतो किंवा काही ह्या गोष्टी आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा घातक आहे. घातक आहे. निलेश, मला दुसरा प्रश्न खरं तर विचारावासा वाटतो की बऱ्याच वेळा मोबाईल जो आहे तर त्या मोबाईलमध्ये तांत्रिक काही अडचण आली तर घरच्या घरी लोक खोलखाल करतात. हं. मग त्याच्यापासून मोबाईलला काय इजा होऊ शकते समजा. नाही, जे तांत्रिक आहे सपोज एक लक्षात घ्या मोबाईल लाईट आपलं व्होल्टेज कमी जास्त होणे किंवा चार्जर अदर त्या मोबाईलला जे सपोर्टेड चार्जर आहे ते न यूज करता आपण काय करतो दुसरं चार्जर यूज करतो. बॅटरीची जे मोबाईलची बॅटरी ड्रेन होती, फुगते थोडक्यात साध्या भाषेत. ड्रेन झाल्यानंतर तिला काही स्पॉट वगैरे ती म्हणजे ब्लास्ट होण्याची दाट शक्यता असते. त्यावेळेस आपल्याला तो घातक असते एकदम. त्यामुळे मोबाईल हा जो आहे तो सेफ्टी जागेवरच ठेवला पाहिजे. कंटिन्यू खिशात किंवा सोबत नकोय. बरोबर. पण आज मोबाईल जी आहे वस्तू अतिआवश्यक असल्यामुळं कंटिन्यू मोबाईल एक तर वरच्या खिशात किंवा मग पॅन्टच्या खिशात कंटिन्यू बरोबर. प्रत्येकाचं. साधं लेडीज जरी असली तर पर्समध्ये मोबाईल, गाडीच्या डिकीत मोबाईल. ॲक्चुअली मोबाईलचं जेव्हा काम आहे तेव्हाच मोबाईल हाताळला पाहिजे आपण. कंटिन्यू मोबाईल जवळ नकोय ॲक्चुअली. नाही, आता खरं जर पाहिलं तर प्रत्येकच गोष्ट शासकीय योजना असतील त्या सुद्धा मोबाईलवरतीच ती माहिती येते, भरून पूर्ण करा. वेगवेगळ्या विमा कंपन्या आहेत त्यांचे फॉर्म सुद्धा मोबाईलवर भरून द्यावं लागतात. अगदी काही ठिकाणी क्लासेस जे चालतात त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा बरोबर. मोबाईलवर दिली जाते पालकांसाठी. मोबाईल आज अत्यावश्यक आहेच, त्यात शंका नाही. परंतु मोबाईलचे जे असणारे चार्जर आहे तर ते चार्जर आपण पाहतो घरामध्ये कोणताही मोबाईल कोणत्याही चार्जरला लावला जातो. तर काय नक्की याच्या पाठीमागं काय तंत्रज्ञान आहे की कोणता मोबाईल आहे तो त्याच चार्जरला लावला पाहिजे का? आता त्यामागे कारणं सांगतो. जुने ओल्ड जे मोबाईल होते, ते चार्जिंग करण्यासाठी साधारण 3 तास लागायचे, 4 तास पाहिजे.
दोन तासाच्या आतमध्ये चार्जिंग होत नव्हते अँड्रॉइड मोबाईल. आता तंत्रज्ञान एवढं फास्ट झालं, मोबाईल लावलेलं क्विकली 5 ते 10 मिनिटात मोबाईल फुल चार्जिंग होतो. त्या मोबाईलला तेच चार्जर सपोर्टेड करतं. एक्झाम्पल 65 वॅट आहे, 65 वॅटचं चार्जर आहे. ते मोबाईलला पण सपोर्टेड पाहिजे. आपण ओल्ड मोबाईलला, जुना मोबाईल आहे आपल्याकडे, त्याला 65चं चार्जर लावलं, 65 वॅटचं चार्जर लावलं, तर तो मोबाईल फॉल्टी होतो किंवा बॅटरी ड्रेन होणे हे प्रॉब्लेम आहेत. ॲक्च्युअली जे नवीन मोबाईल आहे, आता जो न्यू तंत्रज्ञानी जे बनवले मोबाईल, ते मोबाईल आहे त्यांना त्यांचेच चार्जर यूज केले पाहिजे. कोणते चार्जर कोणत्या मोबाईलला यूज करणं योग्य नाही. खरं तर बऱ्याचशा ग्राहकांना ही माहिती नाहीये. नाही, म्हणजे बरोबर. घरात वेगवेगळे चार्जर असले तर कोणत्याही चार्जरला तो मोबाईल जो आहे लावला जातो. आता बरोबर. खरं सर्वांच्याच दृष्टीनं एक अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. बरोबर. 1.5, 2, 2.5, 3 लाखापर्यंत किमतीचे हे मोबाईल आहेत. आहे, बरोबर. मग हे मोबाईल एवढ्या किमतीचे जेव्हा ग्राहक वापरतात, ते चोरीला गेले तर त्यांच्या संरक्षणासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी, कोणतं तंत्रज्ञान आहे ते सुद्धा सर्वांना माहिती व्हायला पाहिजे. ॲक्च्युअली काय आहे, मोबाईल जे बनवलेले आहे कंपनीने, ॲक्च्युअली सिक्युरिटी पण त्यांना आली. ॲक्च्युअली iPhone आहे हाच मोबाईल फक्त ट्रॅक होतो. बाकी कोणतेही मोबाईल ट्रॅक होत नाही. एक क्राईम झालं, पोलीस स्टेशन झालं, IMEI नंबरवरून ते शोध लागला जातो त्याचा. थोडक्यात क्राईम जे आहे पोलीस स्टेशन, तिथूनच मोबाईल तो शोधला जातो. ॲक्च्युअली असं सॉफ्टवेअर वगैरे काही नाही का मोबाईल आहे, आता YouTubeला वगैरे दाखवतात भरपूर. हे ॲप डाउनलोड करा, ते ॲप डाउनलोड, तुमचा मोबाईल सापडेल. ॲक्च्युअली असं काही नाही होत. ॲक्च्युअली जो मोबाईल आहे तो ट्रॅक ओन्ली फक्त म्हणजे पोलीस स्टेशनलाच तो सापडला जातो. कारण त्यांच्याकडे ते सॉफ्टवेअर असतं. IMEI नंबर रजिस्ट्रेशन जो करतो, IMEI नंबर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या IMEI नंबरला कोणता नंबर ॲड होणार आहे, तो मोबाईल नंबर ॲक्च्युअली पोलिसांना समजला जातो. आणि नंतर तो नंबर कोणाच्या नावावर आहे त्यानुसार पोलीस चौकशी करून त्या ॲड्रेसपर्यंत जातात, तो मोबाईल ट्रॅकिंगमध्ये सापडतो. अगदी खरंय. खरं मोबाईलच्या क्षेत्रातला विचार जर केला तर समाजामध्ये समजा एखाद्या व्यक्तीला पहिले मेसेज कोणी पाठवले याचा सुद्धा लोक विचार करत नाही, क्राईमच्या बाबत किंवा याच्या बाबत झालं. पण दुसरे मेसेज जर पाठवले तर त्याच्याच प्रिंट काढल्या जातात किंवा ते समाजात सांगितलं जातं की असे मेसेज आले, तसे मेसेज आले. पण एखाद्या व्यक्तीने सुरुवातीला मेसेज पाठवलेले समजा आणि त्याच्या संदर्भात डिलीट केलेला सर्व मटेरियल पोलीस स्टेशनला परत मिळतं. तर याविषयीचं काय तंत्रज्ञान आहे समजा? नाही, ॲक्च्युअली डिलीट केलेलं मटेरियल जो मोबाईलवर रेकॉर्डिंग आहे, ऑटो रेकॉर्डिंग तेवढीच पोलीस स्टेशनला भेटते. जो मोबाईलचा जो डेटा आहे ना, तो मोबाईल फॉर्मॅट केल्याच्या आधी डेटा जो आपण जो बोलतो माझा Googleला ड्राईव्ह, Googleला एवढे 15 GB, 30 GB काय असेल माझी स्टोरेज आहे, त्या स्टोरेजला तो साठवला जातो. आणि त्यानंतर ते Google जे ड्राईव्ह तो ईमेल आयडी आपण जेव्हा दुसऱ्या मोबाईलला ऑन करतो, त्यावेळेस तो Googleवरचा डेटा जसं तसं आपल्याला तिकडं बघायला भेटतो. बरोबर आहे. म्हणजे ती एक खरं तर खूप महत्वाची गोष्ट आहे की बरेच जण असं म्हणतात की मी सिम बदललं, मी मोबाईल बदलला, परंतु प्रत्येक गोष्ट ही संग्रही आहे आणि त्याच्यामुळं गुन्हेगार आज जे पकडले जातात या गोष्टीमुळेच पकडले जातात. हो, बरोबर. निलेश, आता खरं पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न हा आहे की स्क्रीन गार्ड जे, तर खूप कंपन्या आल्या, खूप कंपन्यांचे मोबाईल आले, स्क्रीन गार्ड जे आहेत याच्यात पण खूप कंपन्या ते स्क्रीन गार्ड विकतात. अनेक जाहिराती आपण टपऱ्यांवरती रस्त्याला पाहतो की इतक्या कमी किमतीमध्ये स्क्रीन गार्ड मिळेल. तर हे स्क्रीन गार्ड कधी बदललं पाहिजे समजा, काय वाटतं? हे स्क्रीन गार्ड कशासाठी? आपल्या डिस्प्ले प्रोटेक्शन म्हणून असतं. ज्यावेळेस डिस्प्ले संरक्षणसाठी. ज्यावेळेस आपला मोबाईल पडतो, डिस्प्ले तुटतो किंवा फुटतो, डॅमेज होतो, त्यावेळेस स्क्रीन गार्ड असताना जर मोबाईल पडला तर ते स्क्रीन गार्ड फुटलं जातं. ॲक्च्युअली आपला जो डिस्प्ले येतो आपला हाही तसाच राहतो. म्हणजे आपण डिस्प्ले संरक्षण होतं थोडक्यात आपल्या त्या स्क्रीन गार्ड पासून. ॲक्च्युअली ज्यावेळेस डिस्प्ले स्क्रीन गार्ड फुटलेला असतं त्यावेळेस आपण तो डिस्प्ले स्क्रीन गार्ड चेंज केलेच पाहिजे ॲक्च्युअली. खरं तर मोबाईलच्या आतमध्ये पाहिलं तर एखादा पार्ट बदलायला कधी कधी 3-3, 4-4 तास सुद्धा लागतात. म्हणजे एक पार्ट बदलायला. तर ग्राहकांना असं वाटत असतं की मोबाईल तुम्ही नुसताच ठेवून घेतला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले आणि मग ग्राहक चिडचिड करतात. आपण पाहतो बरोबर. की असं कुठं राहतं का, इतके बरोबर. दिवस झाले तुमच्याकडे बरोबर. मोबाईल टाकला. आणि एखाद्या मोबाईलला जसं एखादं डॉक्टर ऑपरेशन करतो, बरोबर. ते ऑपरेशन करताना कधी कधी खूप वेळ लागतो. बरोबर. मग हा मोबाईल जो आहे रिपेअर करत असताना त्याला वेळ लागला तर बरोबर. ग्राहक चिडतात का बुवा इतके दिवस झाले. असे काही अनुभव आले का तुम्हाला?
आता माझे जे मेन बेस आहे तो रिपेअरिंगचाच आहे. असे अनुभव थोडेच नाही, मला भरपूर काही अनुभव आलेले आहे. असं नाही का 1-2 अनुभव आले. कंटिन्यू मी त्या अनुभवातूनच इथपर्यंत आलेलो आहे. बरोबर. आता तुम्ही एक उदाहरण छान दिलं डॉक्टरचं. डॉक्टर काय एखादं पेशंट गेलं, जेव्हा जातं डॉक्टरांकडे पेशंट, त्यावेळेस ते ॲक्चुअली पेशंट सांगतं माझं हे दुखतं, पोट दुखतं, पाय दुखतं. डॉक्टर त्याच्यावर स्टेटमेंट करतो. ते रिकव्हरीसाठी किती दिवस लागेल हे डॉक्टरांना पण सांगता नसतं नाही येत. माहिती. बरोबर. डॉक्टर फक्त ट्राय करते, हे पेनकिलर गोळ्या घ्या किंवा रिकव्हरीसाठी हे इंजेक्शन घ्या, हे घ्या, ते घ्या. पण ॲक्चुअली ते रिकव्हर कधी होणार आहे ते त्या बॉडीवर काम करतं. जी व्यक्ती डॉक्टरांकडे जाते. मोबाईलचं सेम तसंच आहे. मोबाईलला काय प्रॉब्लेम राहतो, काय नाही हे ॲक्चुअली कस्टमरला पण माहीत नसतं. आपणही काय करणार, मोबाईलचं सोल्युशन मोबाईल एवढंच सांगणार, माझा आवाज येत नाही, डिस्प्ले दिसत नाही किंवा हा ऑटोमॅटिक बंद झालेला आहे. ऑटोमॅटिक बंद कसं झालं याच्यामागे खूप काही रिझन असतात. कोणाचा मोबाईल चार्जिंगमुळे बंद होतो, कोणाचा मोबाईल अपडेटिंगमुळे बंद होतो, कोणाचा मोबाईल काही कोणते थर्ड पार्टीच्या ॲप इन्स्टॉलेशनमुळे बंद होतो. मग ते कस्टमर पण सांगत नाही का असं अशामुळे बंद झालं. बरोबर. मग ते पहिल्यापासून जे आपण म्हणतो स्टार्टिंग पासून सर्किट चेक करावा लागतो. याला प्रॉब्लेम काय आलता आधी, काय कशामुळे बंद झाला आणि त्याच आयसीवर आपण काम केलं जातं. आणि तो आयसी असं आहे का तो इन केस सीपीयू आहे, एमएमसी आहे, मोबाईलचे पार्ट झाले. बरोबर. जसं आपला ब्रेन आहे त्या पद्धतीने मोबाईलला सीपीयू असतो. आपलं हार्ट आहे त्या पद्धतीने मोबाईलला एमएमसी असतो. जे आपलं म्हणजे जे सांगायचं तात्पर्य जसं पेशंट असतं ना सेम मोबाईलची तीच कंडिशन. रिकव्हर कधी होणार ते ॲक्चुअली सांगू शकत नाही. आणि त्याचे स्पेअर लगेचच भेटतील असं नाही. जसं माणूस दवाखान्यात जातो त्याचं ब्लड आज अवेलेबल नाहीये. उद्या ह्या ब्लड थोडा बँकेत आहे, उद्या त्या तसे स्पेअर आहे. यायला वगैरे वेळ हां. लागतो. नाही, खरं काही जे जुन्या कंपनीचे मोबाईल आहे समजा, तर त्या मोबाईलचे पार्ट्स तुम्हाला लांबून मागवायचे. म्हणजे बरोबर. अगदी तुला पुण्याला ऑर्डर टाकली, हो. तो नाशिकला टाकली, मुंबईला टाकली. बरोबर. तर ते येण्यामध्ये थोडासा वेळ जाणं बरोबर. किंवा याच्यामुळं जे ग्राहक आहे, तर ग्राहकांना विनाकारण त्याचा गैरसमज होतो हो. किंवा मुद्दामहून माझं काम केलं जात हां. नाही. बरोबर. आता मोबाईलच्या बाबत जर झालं, तुला खरं आम्ही गेले अनेक दिवस पाहतो, की त्रिमूर्ती मोबाईल शॉपी एका छोट्या ठिकाणी भरणारं हे दुकान आज एवढं मोठं शोरूम आपलं झालंय बरोबर. आणि सातत्यानं प्रचंड गर्दी आपल्या शोरूम मध्ये बरोबर. असते. बरोबर. ग्राहकांची पसंती करत असताना ग्राहकांचे प्रश्न काय प्रकारचे असतात? हो. समजा काय कोणते प्रश्न ग्राहक विचारतात? ॲक्चुअली आता माझं छोटं शॉप होतं. मी आता खूप मोठं फोनप्लस एक फ्रँचायझी घेतली कंपनीची. बरोबर. हां, थोडक्यात मराठी भाषेत सांगितलं तर चेन आउटलेट आहे म्हणजे. फ्रँचायझी मी छोट्या शॉपवरून मोठ्या शॉपवर गेलो. बरोबर. मला छोटे कस्टमरपासून मोठे कस्टमर सगळे पण भेटले. बरोबर. त्याच्यात माझे रिलेटिव्ह असतील, फ्रेंड सर्कल असतील, नवीन कस्टमर असतील, जुने कस्टमर असतील, टोटल कस्टमर भेटले. कस्टमरचं एकच म्हणणं राहतं, ज्यावेळेस मोबाईल टाकतो त्यावेळेस मला ते अर्जंट भेटेल का? आता त्यावेळेस मला रिझन त्यांना द्यावं लागतं. चेक केल्याशिवाय काही सांगू शकत बरोबर. नाही. चेक करण्यासाठी 1-1.5 तास जातो तोपर्यंत कस्टमर वेट करतं. त्याच्यानंतर खर्च सांगितला जातो. काही मोबाईल असे आहे का ते नवीन मोबाईल आहे ते त्या खर्चात परवडत नाही. त्यावेळेस बरोबर. कस्टमर रिटर्न घेऊन जातं. अगदी. आणि त्यावेळेस असे भरपूर कस्टमर आहे का ते नाही मला जाऊ दे हा ओल्ड मोबाईल झाला मी एक्सचेंज करतो मला नवीन मोबाईल द्या. बरोबर. मग माझं जे रिपेअरिंग होतं त्यामुळे मग मी असं म्हणजे जाणवलं मला कस्टमरला एखादा रिपेअर नाही झाला पण त्या कस्टमरला माझ्याकडूनच नवीन मोबाईल पाहिजे. मग त्यामुळे मी ती जी आहे नवीन फ्रँचायझी फोन प्लस म्हणून ती घेतली आणि त्यानंतर मग ज्या कस्टमरचे मोबाईल रिपेअरिंग नाही होत काही प्रॉब्लेम आहे इन केस त्यांना नवीन मोबाईल देतो. नाही, अगदी खरं आहे. खरा हा जो मोबाईलचा प्रवास आहे, मोबाईलच्या प्रवासात बदल होत गेले. हो बरोबर. समजा साधी कंपनी, त्याच्यानंतर काही कंपन्या तर आज बंदही झाल्या. हो बरोबर. समजा ज्या सुरुवातीच्या कालावधीत मोबाईल क्षेत्रात आलेल्या कंपन्या आज बंद झाल्यात. काय वाटतं का बरं बंद झाल्या असतील त्या? कंपन्या बंद झाल्या म्हणजे सर प्रॉब्लेम असा आहे सगळ्यात महत्वाची जे शॉप टाकणार आहे आपण मोबाईल शॉप सगळ्यात महत्वाची कस्टमरला जी झाली सर्व्हिस एकदम बेस्ट सर्व्हिस ओके जर असेल तर ते कस्टमर वारंवार तिथंच येणार. बरोबर. जर सर्व्हिस जर त्या दुकानदाराकडून किंवा त्या मोबाईल कंपनीकडून जर कस्टमरला भेटत नसेल तर ते कस्टमर ती कंपनी किंवा ते दुकान चेंज करणार. बरोबर. त्यावेळेस कालांतराने सर्व्हिस कमी भेटल्यानंतर कस्टमर काय करणार ते दुकान किंवा ती कंपनी डिसमिस करणार आणि बरोबर. त्यावेळेस त्या कंपन्या किंवा दुकान ते बंद होणार. आता तसं पाहिलं तर एक असा मोबाईल आला होता की टॉर्च सारखा जर तो मोबाईल चालू केला तर भिंतीवरती डायरेक्ट पिक्चर वगैरे दिसायचं. ती एक अतिशय मोठी क्रांती वाटली. म्हणजे एलसीडी प्रोजेक्टर सारखी. तर ती तंत्रज्ञान तो मोबाईल परत गायब झाला. मग काय कारण असावं? ऍक्च्युली तो मोबाईल जो गायब झाला तो कंपनीने
म्हणजे रिलीज केला मोबाईल. पण प्रॉब्लेम असा का जे प्रोजेक्टर आहे त्याला बॅटरी बॅकअप कमी होता. बरं. प्रोजेक्टरला बॅटरी बॅकअप जास्त आला. साधारण एक प्रोजेक्ट आहे साधारण 3-4 तास चालणारा प्रोजेक्ट आहे. जर त्याची बॅटरी जर अर्धा 1 तासच जर चालत असेल तर कंपनी काहीतरी क्युरी आल्यामुळे ती कंपनीने ऑफ केला. कारण कस्टमरची गैरसोय नको व्हायला. एखादा कस्टमर तो म्हणले माझे प्रोजेक्टर आहे, मला इथं इथं जायचंय, अशा अशा ठिकाणी प्रोजेक्ट दाखवायचा आहे आणि त्या टायमिंगला जर मोबाईलची इन केस बॅटरी डिस्चार्ज झाली तर प्रोजेक्ट ऑफ होणार आणि मग गैरसोय होणार. कस्टमर चिडचिड करणार किंवा त्या कंपनीवर ब्लेम करणार किंवा त्या दुकानदारावर ब्लेम करणार, यांनी मला फसवलं, मला असं असं सांगितलं, ही बॅटरी एवढी चालत नाही. त्यामुळे कंपनीने क्युरी हायलाइट करून तो ऑफ बरोबर. करून टाकला. निलेश, खरं जर पाहिलं तर समजा मोठ्या शहरात नावलौकिक प्राप्त करणं, आता तुझी पार्श्वभूमी जर पाहिली तर राजापूर सारख्या एका छोट्या गावातून येऊन या व्यवसायात मोठं यश तू संपादन केलं. तर तुला कोणाचे तरी काहीतरी आयडॉल असतात का बाबा, यांनी मला चांगली मदत केली, यांनी साथ दिली, असे कोण तुझे आयडॉल आहे का बाबा त्यांनी या क्षेत्रात तुला चांगलं पाठबळ, उत्कृष्ट मार्गदर्शन केलं? आता ऍक्च्युअली जर झालं सर, तर या क्षेत्रात मी जेव्हा शिक्षण घेत होतो ऍक्च्युअली मला माझं माझे भाऊ आहे, वडील आहे, आई आहे किंवा कुटुंब आहे, माझ्या कुटुंबाचे सगळे. ऍक्च्युअली मला शिक्षणाचा 10वी-12वी नंतर थोडा कंटाळा आला. मला इलेक्ट्रॉनिक मध्ये जास्त इंटरेस्ट होता, ऍक्टिव्ह होतो मी त्यामुळे मग मी पहिल्यांदा आर्ट घेतलं. माझे जे भाऊ आहे, नाही म्हणे तुला सायन्सला ऍडमिशन घे, तू सायन्सला बस. ठीक आहे, मी सायन्सला गेलो. पण मला ऍक्च्युअली जी उत्स्फूर्तता होती त्या शिक्षणातून मला ती इलेक्ट्रॉनिक मधून होती. बरोबर, आवड माझी जी आवड होती ती इलेक्ट्रॉनिक होती. मी शाळेत कॉलेजला जरी गेलो तरी इलेक्ट्रॉनिक्स, माझं राजापूरला एक मित्र म्हणून आहे ऍक्च्युअली राजू खतोडे म्हणून, त्याचं इलेक्ट्रॉनिकचं दुकान होतं. मला आवड, मी त्याच्या दुकानात जाऊन डेली बसत होतो. इकडे शाळा कॉलेज सोडून मी त्याच्या दुकानात जास्त टाइम असायचो. मग मला ती आवड होत गेली. नंतर मग ITI डिप्लोमा माझा लोणीला झाला, लोणी कॉलेजला. त्यानंतर मग मला जॉब भेटला. जॉब करून पण मला इलेक्ट्रॉनिक मधली आवड गेली, कमी नाही झाली. मी जॉब जरी करत होतो तर इलेक्ट्रॉनिक LG कंपनी, एव्हर इलेक्ट्रॉनिक्स म्हणून होती, LG ची सब कंपनी होती, तिथं जॉब करत असतो पुण्याला. आणि तो जॉब करून पण मी जे आहे ते माझं मोबाईल रिपेअरिंगचं किंवा इलेक्ट्रॉनिकचं माझं बाहेर कोर्स चालूच असायचे. आणि जॉब करता करता मी इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल सोडून बाजूला गेलो, मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात घुसलो. कारण मोबाईल रिपेअरिंग क्षेत्रात का गेलो तर कालांतराने काय होतं, जे इलेक्ट्रॉनिकचं जे इन्स्ट्रुमेंट आहे ते खूप मोठं असायचं, पण जी त्याची रिपेअरिंग करण्याची जी पद्धत आहे ती टाइम, वस्तू छोटी होती, रिपेअरिंगला तेवढा कालावधी लागायचा, पण तिची किंमत जी व्हॅल्यू होती जगात ती कमी होती. त्या वस्तूला तेवढा टाइम देऊन तेवढे मोबाईलला भेटत नव्हता. आणि मोबाईल क्षेत्र असं आहे का, हे कालांतराने मला असं वाटलं का टीव्ही पेक्षा मोबाईल क्षेत्र जास्त ग्रोथ करणार. त्यामुळे मी मोबाईल क्षेत्रात वळालो. मग मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स केला. नाईटला संध्याकाळी म्हणजे जे 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ऍक्च्युअली कंपनीत असायचो आणि दुपारी जे आहे 11-11:30 नंतर सकाळी इलेक्ट्रॉनिक जे आहे माझं मोबाईल रिपेअरिंगचं तिथं जात होतं. 5 वाजता तिथून आउट झाल्यानंतर पुन्हा जॉबला यायचो. नाही, मेहनत घेतली म्हणून खरं यश मिळालं आणि हो. कुटुंबाची साथ होती. आता मोबाईल क्षेत्रात अजूनही काही नवीन तंत्रज्ञान येते. मग ग्राहक कधी कधी आपल्या शॉपमध्ये नसलेल्या एखाद्या हँडसेटची मागणी करतात. मग त्यांच्या त्या मागणीचं समाधान तू कशा प्रकारे करतो? कस्टमर जे आहे, कस्टमरचं म्हणजे बरोबर आहे. कस्टमर जे बोलतं, कस्टमरने एखादा मोबाईल मित्राकडं आपल्या कोणत्या फ्रेंडकडं बघितलेला असतो, त्या मोबाईलचे फीचर वगैरे तो जाणून घेतो. काय ह्या किमतीमध्ये माझे एवढे फीचर एवढे सफिशियंट आहे. कस्टमर आल्यानंतर तेच मॉडेल मागणार, पुन्हा तेच मॉडेल द्या मला, तोच मोबाईल द्या, त्याच किमतीत द्या. ऍक्च्युअली मोबाईलची किंमत एवढी 40 ते 45% इन्क्रीज झालेली, वाढलेली आहे आता. हे जे आता युद्ध चालू आहे आपले, त्या युद्धामुळं जे स्पेअर पार्ट आहे किंवा चिपसेट जे आहे ते खूप महागाई वाढलेली आहे. आणि असं नाही का मोबाईलचीच, ऑल इलेक्ट्रॉनिकची, बाहेर पेट्रोल डिझेल असन, अदर काही इलेक्ट्रॉनिक कंपन्या असन, सगळ्यांची मागणी जी आहे ती वाढलेली आहे. त्यामुळे कस्टमरचं हेतू असा असतो, पहिले जे सपोज 15,000चा जो सेल आहे तो आज 15,000 भेटला पाहिजे, पण ऍक्च्युअली तसं नाही. जो 15,000चा सेल होता तो आज 21,000 ते 22,000 पर्यंतची कॉस्ट गेलेली आहे.
कस्टमरला ते जे आहे ते पटवून सांगितलं पाहिजे नाही. आणि फीचर पण वाढले. जे पहिले अँड्रॉइड होते, काही जुने ॲप आहे असे का ते ओल्ड मॉडेलमध्ये चालती नाही. नवीन आपलं अँड्रॉइड 16 असन, 15 असन, जे व्हर्जन अपडेट झालेलं आहे, ते अपडेटला ते जे आहे सॉफ्टवेअर जे आहे कस्टमरचे ते सपोर्ट करतात. ओल्ड व्हर्जनला ते सॉफ्टवेअर सपोर्ट नाही करत. त्यामुळं कस्टमर काय करतात, कस्टमरला ते कन्व्हिन्स करावं लागतं, का असं-असं आहे. तुम्ही जर जुना मोबाईल घेतला तर ते सॉफ्टवेअर चालणार नाही. तुम्ही नवीन जर मोबाईल घेतला हा, तर याच्यात ते सॉफ्टवेअर तुमचं इन्स्टॉल होऊ शकतं किंवा तुमचं कामकाज आहे ते सुरळीत चालू शकतं. तालुक्यात एवढ्या मोबाईल शॉप आहे निलेश, खूप म्हणजे. बरोबर. पण तरी म्हणजे त्यांच्या तुलनेत पाहिलं तर प्रचंड गर्दी सातत्यानं मला तुझ्याकडे दिसून येते. हे जो ग्राहकांची प्रथम पसंती फोन प्लस त्रिमूर्ती मोबाईल शॉपीला आहे किंवा त्यांची वर्दळ आपण पाहिलं तर राजमाता जिजाऊ मार्ग किंवा मालदड रोडच्या त्या त्रिमूर्ती चौकात सातत्यानं दिसते. बाजूला क्लासेस असतील, चांगल्या पद्धतीची दुकानं असतील, हा जो एरिया आहे श्रीमंतांची सुसंस्कृत अशी वसाहत म्हणून या शहराची खरं तर ओळख आहे. मग या परिस्थितीत आलेले जे ग्राहक आहे, तर त्या आलेल्या ग्राहकांना असं का वाटतं की आपण त्रिमूर्ती फोन प्लस मोबाईल शॉपीतच गेलं पाहिजे? अशी काय जादू आहे तुझ्या मार्केटिंगमध्ये? ती सुद्धा थोडंसं समजून घ्यायला आनंद वाटेल. ॲक्चुअली कस्टमर आल्यानंतर त्यांच्याशी व्यवस्थित बोलणे, त्यांचे काय म्हणणं आहे ते समजून घेणे. कस्टमर आलं, नाही, नाही तुम्हाला हा मोबाईल घ्या लगेच, तो मोबाईल घ्या असं नाही. कस्टमरची अपेक्षा काय आहे? कस्टमरला कितपर्यंत मोबाईल पाहिजे? कस्टमरला त्या मोबाईलचे फीचर काय पाहिजे? ते सगळं जाणून घेतलं पाहिजे. मगच कस्टमरला मोबाईल दाखवला पाहिजे. त्यानंतर आहे कस्टमरला चाय, पाणी हे विचारलंच पाहिजे. कस्टमर एक देवता आहे. देव आहे, बरोबर. देवता आहे आमचा. म्हणजे जे आम्ही शॉप टाकलं ते खास फक्त कस्टमर करताच टाकलेलं आहे, असं नाही होत. मग त्या कस्टमरला जर आपण ही सर्व्हिस नाही दिली, तर कस्टमरच नाही आलं, तर आपल्या एवढ्या शॉपचा काही म्हणजे काही उपयोग नाही. उपयोग. हां. आता तसं पाहिलं तर काही सण आहे, समजा दिवाळी आहे किंवा असे काही सण आहे, हो, तर दसरा. त्याला बंपर ऑफर असतात. काही ग्राहक आकर्षित करण्यासाठी काही स्कीम असतात. तर अशा कोणत्या स्कीम यापूर्वी आपण राबवल्या? याच्या आधी जे आहे दिवाळीला आपण सायकलीचा लकी ड्रॉ आहे, फोर व्हीलरचा लकी ड्रॉ आहे, ट्रिपचा लकी ड्रॉ आहे किंवा जे आहे मोबाईलचे स्क्रीन गार्ड, कव्हर, काही गिफ्ट आहे, ट्रिमर आहे, ब्लूटूथ आहे, पॉवर बँक आहे, हे सगळे आपण गिफ्ट दिलेलं आहे. ॲक्चुअली तो गिफ्टचा जो आहे कंपनी आम्हाला असं सपोर्ट करते, की तुम्ही ह्या-ह्या फेस्टिव्हलला, ह्या-ह्या डेटपर्यंत एवढा-एवढा सेल करा. आम्ही तुम्हाला काय असेल पर्सेंटेजनी एवढे-एवढे सपोर्ट करतो. मग त्याच्यात आम्ही काही इन्क्लूड करून कस्टमर आमच्याकडे बरोबर. वळवायचा प्रयत्न करतो. जेणेकरून कस्टमर कंपनी पण आम्हाला काही सपोर्ट करते. आम्ही त्याच्यात अजून प्लस 50% सपोर्ट करून कस्टमरला आम्ही पूर्ण सपोर्ट करतो आणि गिफ्ट बरोबर दिल्या आहे. जाते पूर्ण. ही जी बक्षीस योजना आहे, खरं हा सुद्धा एक अतिशय चांगली संधी बरोबर, ग्राहकांना त्या निमित्तानं असते. बरोबर, आणि बारीक विचार जर केला, तर एखादं लहान बाळ आहे, बरोबर. तर त्याची जशी काळजी त्याची आई घेत असते. हं. अगदी पाहिलं तर म्हणजे माणूस कुठं गेला, तर पहिला चेक करून पाहतो, माझा मोबाईल आहे मोबाईल का? आहे. म्हणजे इतकी अत्यावश्यक बाब आज मोबाईलची झालेली आहे. भविष्यात जगाच्या अंतापर्यंत मोबाईल सातत्यानं लोक वापरणारच आहे. तर मोबाईल वापरत असताना बऱ्याच वेळा तर काही वेळा मोबाईल स्विच ऑफ राहिला, सायलेंटवर राहिला, तर मोबाईल कुठे आहे कळत नाही. पण असं काही तंत्रज्ञान आहे का? स्विच ऑफ मोबाईल असेल किंवा सायलेंटवर असेल, तर तो मोबाईल शोधू शकता का? म्हणजे ॲक्चुअली तुमचा जो मोबाईल आहे तो जर ऑन जर असला, सिम ॲक्टिव्ह असलं, तर आपण क्राईमच्या सहाय्याने ते सिम लोकेशन वगैरे ट्रॅक करू शकतो. व्हेरी पण ते गुड. क्राईमच्या सहाय्याने करू शकतो. आपण हे असं डायरेक्ट आपल्या मोबाईलमध्ये ॲप आहे. काही ॲप आलेले आहे असे, पण काही त्याच्यात फेक ॲप आहे, काही ॲक्चुअल ॲप आहे, का जेणेकरून आपला नंबर कोड आहे हा ट्रॅक होऊ शकतो. पण त्यावेळेस तो मोबाईल पण ऑन पाहिजे असतो आणि सिम पण त्याच्यात ॲक्टिव्ह पाहिजे असतं. बरोबर. म्हणजे सिम रिमूव्ह जर केलं आणि मोबाईल जर ॲक्टिव्ह चालू नसला, तर लोकेशन इम्पॉसिबल आहे कळणं. बरोबर. आता त्याच बऱ्याच वेळा पॅटर्न लॉक जे हं. टाकतात, आता ती वेगवेगळी पद्धत आहे. समजा काही हां, ठिकाणी अंक असतील, काही ठिकाणी हातांच्या रेषा आहे किंवा वेगवेगळे पॅटर्न लॉक आहे. बरोबर. आता पॅटर्न लॉक नामांकित कंपनीच्या मोठ्या किमती मोबाईलचा पॅटर्न लॉक विसरलाय. हं. तर आणि तो मोबाईल तर आपल्याला पुन्हा ॲक्टिव्ह करायचा आहे. हां. तर मग काय तंत्रज्ञान याच्यासाठी? त्यासाठी हे तंत्रज्ञान आपण ही जी नामांकित कंपनी आहे, सपोज Oppo धरा, Vivo धरा, iPhone धरा, त्याचं ऑथराइज्ड जे सर्व्हिस सेंटर आहे ना, तिथंच ती परमिशन दिली जाते किंवा ऑथरायझेशन असू शकतं का त्याच सर्व्हिस सेंटरला आपल्याला तो पॅटर्न काढू शकतो आपण. अच्छा. अदर थर्ड पार्टीला कुठेही पॅटर्न आणि थर्ड पार्टीला जर पॅटर्न काढण्याचा प्रयत्न केला तर आपण पूर्ण डेटा लॉस होतो.
अच्छा, हा, अच्छा. सॉफ्टवेअर महत्वाचं, मारण्याशिवाय त्याला महत्वाचं. पर्याय नसतो. खरं तर एकच व्यक्ती आपण पाहतो की गुन्हेगार किंवा अन्य क्षेत्रात एकच व्यक्ती अनेक सिम वापरते. आता तो एक खूप जणांना प्रश्न आहे, एका बरोबर. व्यक्तीला साधारण किती सिम घेता येऊ शकतात? एका व्यक्तीला साधारण त्या व्यक्तीच्या नावावर 7 सिम घेऊ शकतात. 7 सिमच्या वर त्या व्यक्तीच्या नावावर सिम घेता येईल. गव्हर्नमेंटनीच रूल केला की 7 सिमच्या वरती तो व्यक्ती सिम घेऊ शकत खरं तर नाही. ही माहिती खूप जणांना नाहीये. हो, काहींना बरोबर. वाटतं किती सिम आपण घेऊ नाही, शकतो नाही. किंवा काही सात, ती सुद्धा सर्वांपर्यंत ती माहिती त्या निमित्तानं पोहोचली. मोबाईल क्षेत्रातली जी क्रांती आहे, असं काय वाटतं तुम्हाला की अजून आपल्या त्रिमूर्ती फोन प्लस मोबाईल शॉपीच्या वतीनं ग्राहकांना आपण देऊ शकतो? असं कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला भविष्यात ग्राहकांना द्यायच्या आहेत? मोबाईल क्षेत्रामध्ये ग्राहकांना साधारण सर्व्हिस सगळ्यात महत्त्वाची. माझ्याकडे चिप लेव्हलचे कामं चालतात किंवा ॲक्च्युअली रिपेअरिंगचे जास्त, पण सेल आउट पण त्याबरोबर खूप चालतं. सेल आउट पण मी आता कस्टमरसाठी किंवा ग्राहकांसाठी सेल आउट पण. आणि मोबाईलची जी तुम्ही बोलताय क्रांती कुठपर्यंत असू शकते, मोबाईलची क्रांती कंटिन्यू अपडेट राहणार आहे. बरोबर, काही असं ना नाही काही का, नवीन काही येत ना काही राहणार. नवीन आहे जे अपडेटच होत राहणार आहे. असं नाही का मोबाईल जे आता ते पाठीमागे राहिलं, मोबाईल बंद झाला आणि दुसरं इन्स्ट्रुमेंट आलं, असं होऊ शकत नाही. बरोबर. लॅपटॉप झालं, मोबाईल झालं, टीव्ही झालं, इलेक्ट्रॉनिक भरपूर इन्स्ट्रुमेंट झालं. त्याची ग्रोथ होत राहते. त्याच्यात अपडेट काय आहे, आता चीन झालं किंवा चायना आपण म्हणतो किंवा जपान झालं, इथपर्यंत गेलेलं आहे का? आपणही पण तिथपर्यंत जातोय आता. असं नाही का आपणही मागं राहिलेलो आहे तिथं. आणि मग जी आहे ती ग्रोथ कंटिन्यू चालू आहे. नवीन मॉडेल आलं, उद्या हे ऑफ होणार, त्याच्यापेक्षा ग्रोथ जास्त व्हर्जनचं किंवा प्रोसेसरचं जास्त मोबाईल येणार. तर त्याच्यानंतर त्याचा सेल आउट होणार, हे कंटिन्यू चालू राहणार. अगदी खरंय. खरं तर न्यू व्हिजन स्टुडिओ संगमनेर आणि मानवता संवाद चॅनेलच्या मदतीनं आपण संपूर्ण महाराष्ट्रातील नामांकित असे उद्योजक असतील, व्यापार क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल किंवा या सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आपण घेणार आहोत की ज्याच्यातून इतरांना प्रेरणा मिळेल. बरोबर. आणि म्हणून माझी सर्वांना एक विनंती आहे की मानवता संवाद चॅनेल जो आहे सर्वांनी सबस्क्राईब करा. या मुलाखती लाखो लोकांपर्यंत तुम्ही सुद्धा पाठवा, जेणेकरून चांगली चांगली माहिती त्यांच्यापर्यंत मिळेल. आज आपण मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं जो वेळ निलेश दिला त्याबद्दल तुमचा आम्ही आभारी आहोत आणि तुमच्या भावी वाटचालीला खरं तर मनपूर्वक शुभेच्छा. इतकं ज्ञान तुमच्याकडे की भविष्यामध्ये आपलं एक शॉप आहे त्याचे 2 ते 3 शॉप पुढे भविष्यात व्हावेत. धन्यवाद. नमस्कार.